अंकिता या दोघांचे खटके दिवसेंदिवस वाढतच आहे। तर अंकिता आज मध्येच आल्यावर धनंजय म्हणतो की आम्ही फुटेजसाठी काहीच करत नाही आणि ती टोमणा मारल्यावर अंकिता तिथून निघून जाते आणि अभिजित आणि आर्या देखील हसत असतात की हो आम्ही फुटेजसाठी केलं तर काय फरक पडतो। चला तर बघूयात नक्की इथे काय घडलेलं आहे। तर इथे हे दोघे जण मजा मस्ती करत असतात, हे दोघे जण गाडीवरती बसलेले असतात आणि धनंजय त्यांची कॉमेंट्री करत असतो की बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात 2 महानायक आहेत। तेवढ्यात तो आर्याकडे बघतो आणि सांगतो की मी नालायक नाही महानायक म्हणलो, तर आर्या देखील त्यावर हसत असते। पुढे तो चालू करतो की या घरामध्ये अभिजित सावंत हा सिंगर आहे, तर आर्या जी आहे ती पेपरमध्ये रॅप करून तिची गाणी लोकांना ऐकवत असते आणि ती ऐकायला देखील भारी वाटतात आणि क्विक शब्द सांगतो धनंजय आणि त्याच्यावरती गाणं म्हणायचं असतं। तर प्रेम हा पहिला शब्द सांगितल्यावर तेवढ्यात तिथे अंकिता येते आणि म्हणते की आजचा एपिसोड हा झालेला आहे। तेवढ्यात धनंजय म्हणतो की हो दे की मग आम्हाला काय करायचं आहे, भुजी को राग कहते हैं जली को आग कहते हैं, जो हम पर जले उसे अंकिता प्रभू वालावल करके येते, असं म्हणून धनंजय इकडे तिला टोमणा मारतो। अंकिता तिथून निघून जातच असते। तेवढ्यात धनंजय सांगतो की आम्ही इथं काही फुटेजसाठी करत नाही आणि जरी फुटेजसाठी केलं तर काही फरक पडत नाही, चला सुरू करूया। तर प्रेम हा शब्द सांगितल्यावर अभिजित म्हणतो मला नाही गाणं आठवत। तेवढ्यात अंकिता रिटर्न फिरते आणि म्हणते या घरात तुमच्यावरती प्रेम करणारे लोक काही कमी आहेत, तुम्हाला गाणं आठवत नाही, आणि तो गाणं काहीतरी म्हणून जातो। तर आर्याला पटकन सांगतो की वारा, तर वाऱ्यावरती काहीतरी गाणं आर्या सांगते। त्यानंतर शब्द असतो की अभिजितसाठी तात्या, तर अभिजित गाणं चालू करतो तात्या तुझ्या आईचा झापूक झुपूक झापूक झुपूक असं तो गाणं म्हणत असतो। तेवढ्यानंतर आर्यासाठी शब्द असतो की घड्याळ, घड्याळावरती ती गाणं म्हणते आणि त्यानंतर लगेच सांगतो की डीपी माझ्या व्हॉट्सअपचा डीपी चेंज करा असं म्हणून आर्या इकडे गाणं म्हणत असते। पण अभिजितचं ज्यावेळेस तात्या तुझ्या आईचा हे गाणं सांगितल्यावर अंकिता आणि आर्या एकमेकींकडे हसतच बघत असतात। तेवढ्यात तो सांगतो की बंड्या, बंड्या म्हणल्यावर ज्यावेळेस आर्या ए बंड्या चल निघ असं म्हणल्यावर अभिजित तिथून निघून जातो। तर अशा पद्धतीने इकडे डीपीची कॉमेंट्री चालू आहे। हे सगळं हे फुटेजसाठी करतायत पण यांची ऍक्च्युअल मध्ये कॉमेंट्री चालू आहे। तर तुम्हाला डीपीचा मुद्दा बरोबर वाटला की अंकिताचा बरोबर वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यांचे असेच खटके उडणार आहेत। तर असेच खटके बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।